हां, आपण टॉपिक कोणता पाहतो आहे? हॅलो अल्केन्स अँड हॅलोरिन्स. ओके, आणि याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहतो आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे. तर लास्ट लेक्चरला आपली 10 नंबर रिएक्शन चालू होती, रिएक्शन विथ KNO2 और NaNO2. KNO2 मीन्स सोडियम, KNO2 मीन्स पोटॅशियम नायट्राइट और NaNO2. NaNO2 मीन्स सोडियम नायट्राइट. ओके, आणि याची आपण जनरल रिएक्शन पण पाहिली होती. ओके, तर हा जो KNO2 आहे किंवा NaNO2 आहे तो आयोनिक कंपाऊंड आहे आणि काय तयार होतो? K+NO2- तयार होतो. हा जो NO2- आहे तो ॲम्बिडंट न्यूक्लियोफाइल आहे, हे आपण लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. ओके, आणि कोणतं कंपाऊंड तयार झाला होता? नायट्राइट हा कंपाऊंड तयार झाला होता. ओके, नायट्राइट. इथं 2 डोनर ॲटम आहेत, एक ऑक्सिजन आहे आणि दुसरा नायट्रोजन आहे. तर इथं डोनेट कोण करतो? ऑक्सिजन ॲटम लोन पेअर डोनेट करतो, कारण कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड तयार होतो आणि कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा कार्बन नायट्रोजन बॉन्डपेक्षा मोर स्टेबल आहे, हे तिथं आपण सांगितलं होतं. ओके, जनरल रिएक्शन आपण दिली होती. याचं आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल, तुम्हाला कोणताही अल्काइल हॅलाइड दिला, कोणताही अल्काइल हॅलाइड, एनी अल्काइल हॅलाइड. ओके, फॉर एक्झाम्पल CH3CH2Br. ओके, दिस इज अल्काइल हॅलाइड. कोणतंही घ्या, ब्रोमो इथेन. ओके, आणि याची रिएक्शन जर समजा आपण KNO2 सोबत केली, KNO2, तर आपल्याला कंपाऊंड कोणता मिळतो पहा? हा K+ आणि हा Br-, KBr रिमूव्ह होणार, KBr+, आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळणार? CH3CH2 अटॅच काय होणार? ONO अटॅच होणार. ओके, ONO, कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये बॉन्ड तयार होणार. CH3CH2 म्हणजे इथाईल आणि पुढे काय लिहायचं? नायट्राइट. ओके, इथाईल नायट्राइट हा आपल्याला काय मिळतो? मेजर कंपाऊंड मिळतो ड्यू टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. ओके, चला नोट करा हे एक्झाम्पल. दिस इज ब्रोमो इथेन. कोणताही देतं, फक्त काय करायचं होतं मी, हा हॅलोजन काढायचा आणि त्या ठिकाणी ONO हा न्यूक्लियोफाइल अटॅच करायचा, जर रिएक्शन KNO2 किंवा NaNO2 सोबत केली असेल तर. ओके, ठीक आहे. चला, ही झाली आपली 10 नंबर रिएक्शन कंप्लीट. ओके, नेक्स्ट 11 नंबर रिएक्शन. 11 नंबर रिएक्शन, रिएक्शन विथ AgNO2. Reaction with AgNO2. The name of AgNO2 is, Ag means silver, NO2 means nitrite. Okay, silver nitrite. AgNO2 silver nitrite. ओके, चला याच्यामध्ये न्यूक्लियोफाइल कोणता आहे तो आपण पाहूया. न्यूक्लियोफाइल. ओके, हा AgNO2 कसं लिहितात पहा? AgON_O असं लिहितात. ओके, नायट्रोजन ॲटमवरती आहे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. पहा AgNO2 इथे कसं लिहिलं पहा, मॉलिक्युलर फॉर्म्युला AgNO2, पण स्ट्रक्चर पहा कसं आहे. Ag आणि Nमध्ये बॉन्ड आहे का सांगा? तर Ag आणि Nमध्ये बॉन्ड नाही, तर Ag आणि Oमध्ये बॉन्ड आहे. ओके, AgON_O. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ AgNO2. ओके, हा जो AgNO2 कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कोणता आहे? कोव्हॅलंट आहे. ओके, हा कंपाऊंड कोणता आहे? कोव्हॅलंट आहे. KNO2 आयोनिक होता, हा कोणता आहे? कोव्हॅलंट आहे. ओके, कोव्हॅलंट असल्यामुळे इथं आयन तयार होणार नाहीत, म्हणजे इथं ॲम्बिडंट न्यूक्लियोफाइल तयार होणार. ओके, म्हणजे इथं फक्त एकच डोनर ॲटम राहणार, कोणता सांगा? नायट्रोजन. ओके, मग इथं आपण लिहा ओनली नायट्रोजन ॲटम, ओनली नायट्रोजन ॲटम डोनेट लोन पेअर. ओके, ओनली नायट्रोजन ॲटम डोनेट लोन पेअर. मग जर नायट्रोजन ॲटमनं इलेक्ट्रॉनचे पेअर डोनेट केली तर कार्बनमध्ये आणि नायट्रोजनमध्येच बॉन्ड तयार होतं. इथं कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड तयार होईल का? नाही तयार होणार, म्हणजे इथं फक्त कोणामध्ये तयार होईल? कार्बन आणि नायट्रोजनमध्येच बॉन्ड तयार होईल. चला आपण जनरल रिएक्शन लिहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. RX. ओके, दिस इज अल्काइल हॅलाइड आणि याची रिएक्शन आपण केली AgNO2. ओके, सिल्वर नायट्राइट. ओके, हा X आणि हा Ag काय रिमूव्ह होणार? Agx रिमूव्ह होणार, Agx. ओके, शिल्लक करायला पाहिजे R, म्हणजे हा कार्बन ॲटम. अटॅक कोण करणार आहे? हा नायट्रोजन ॲटम, म्हणजे ह्या Rला अटॅच करेल सांगा नायट्रोजन आणि त्याला हे 2 ऑक्सिजन. ओके, इथे काय तयार झालं पहा? कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये बॉन्ड तयार झालं. ओके, CN बॉन्ड तयार झालं. ओके, द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज नायट्रो अल्केन. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज नायट्रो अल्केन. ओके, फक्त नायट्रोजन ॲटम डोनेट करतो. ओके, चला एक्झाम्पल पहा. CH3CH2Br. ओके, प्लस
AgNO2 AgNO2 गिव्ह हां काय तयार होईल हा AgBr रिमूव्ह होणार सिल्वर ब्रोमाइड AgBr प्लस शिल्लक राहिलं पाहिजे CH3CH2 आणि याला अटॅच काय होणार पहा NO2 ग्रुप अटॅच होणार काय होणार NO2 ग्रुप अटॅच होणार द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज NO2 मीन्स नायट्रो टोटल 2 कार्बन एटम इथ ANE ओके नायट्रोइथेन KNO2 किंवा NaNO2च्या केसमध्ये काय तयार होतं नायट्राईट तयार होतं कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड तयार होतो ह्या केसमध्ये कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड कार्बन आणि नायट्रोजनमध्ये बॉन्ड तयार होतो ओके चला नोट करा हे जसं आपण पाठीमागं पाहिलं होतं ना KCN आयोनिक कंपाऊंड AgCN कोव्हॅलेंट कंपाऊंड तसंच इथं पण आहे पहा इथे काय आहे KNO2 आयोनिक कंपाऊंड आणि AgNO2 कोव्हॅलेंट कंपाऊंड ओके ठीक आहे लिहून झालं सर्वांचं ओके नेक्स्ट पहा 12 नंबर रिएक्शन विथ NaOR Na पॉझिटिव्ह आणि हा RO निगेटिव्ह आहे किंवा इथं तुम्ही लिहू शकता KOR ओके KOR K पॉझिटिव्ह RO मायनस दिस इज कॉल्ड सोडियम और पोटॅशियम अल्कॉक्साइड NaOR असेल तर काय लिहायचं सोडियम अल्कॉक्साइड लिहायचं ओके ठीक आहे आणि KOR असेल तर काय लिहायचं पोटॅशियम अल्कॉक्साइड लिहायचं ठीक आहे पहा दिस रिएक्शन इज नोन ॲज विल्यमसन्स ओके दिस रिएक्शन इज नोन ॲज विल्यमसन्स सिंथेसिस ह्या रिएक्शनला आपण काय म्हणणार विल्यमसन सिंथेसिस म्हणणार ओके जेव्हा आपण अल्कायल हॅलाइडची रिएक्शन सोडियम किंवा पोटॅशियम अल्कॉक्साइड सोबत करणार तेव्हा त्या रिएक्शनला काय म्हणणार आपण विल्यमसन्स सिंथेसिस ओके विल्यमसन्स सिंथेसिस ही अजून एकदा आपल्याला इन डिटेल होणार आहे कोणत्या टॉपिकमध्ये तर इथर नेक्स्ट टॉपिक आपला अल्कोहोल्स फेनॉल्स अँड इथर्स त्या टॉपिकमध्ये आपल्याला विल्यमसन सिंथेसिस ही इन डिटेल होणार आहे ओके चला आता हे NaRO मायनस ओके NaOR मायनस हा जो अल्कॉक्साइड आहे तो अल्कॉक्साइड फर्स्ट कसा तयार होतो ते आपण बघूया आपल्याला सर्वांना माहिती आहे अल्कोहोल ROH ओके दिस इज कॉल्ड अल्कोहोल हे आपल्याला माहिती आहे अल्कोहोल दिस इज अल्कोहोल समजा आपण अल्कोहोलची रिएक्शन सोडियमसोबत केली ओके सोडियमसोबत केली किंवा पोटॅशियमसोबत जर केली तर काय तयार होतं पहा समजा आपण सोडियम घेतलं तर तुम्ही पोटॅशियम पण घेऊ शकता होतं काय बघा इथं RONA तयार होतो प्लस 1/2 H2 गॅस तयार होतो काय 1/2 H2 गॅस तर इथं RO मायनस आणि Na प्लस ओके तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन याच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो हा एक हायड्रोजन ॲटम म्हणजे काय तयार होतो 1/2 H2 गॅस तयार होतो आणि इथे ओला अटॅच का होतं सांगा Na अटॅच होतो ओवरती निगेटिव्ह चार्ज येतो Naवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो ओके चला हे थोडंसं मी तुम्हाला अजून इन डिटेल सांगतो हे मेकॅनिझम कसं होतं बघा हे रिएक्शनचं
मेकॅनिझम कसं तयार होतं पहा. काय तयार झालं पहा, RO Na प्लस म्हणजेच काय तयार झालं सांगा, आपला सोडियम अल्कॉक्साईड तयार झालं. ओके, सोडियम अल्कॉक्साईड. जर आपण अल्कोहोलची रिएक्शन सोडियम मेटलसोबत जर केली तर काय तयार होतं, सोडियम अल्कॉक्साईड तयार होतो. आणि हा तयार झालेला सोडियम अल्कॉक्साईड मग आपण पुढे अल्कायल हॅलाइडसोबत रिॲक्ट करतो. ओके, पण हे कसं रिएक्शन होते ते आपण पाहूया. चला इथे आपण फर्स्ट लिहा, अल्कोहोल प्लस Na ची रिएक्शन झाले. Na सोडियम, आपल्याला माहिती आहे सोडियम हा अल्कली मेटल आहे. ओके, सोडियम हा अल्कली मेटल आहे. मेटलची प्रॉपर्टी काय असते, टू लूज इलेक्ट्रॉन. हे किती इलेक्ट्रॉन नेहमी लूज करतात, तर हे नेहमी एक इलेक्ट्रॉन लूज करतात. एकच का करतात हे आपण एस ब्लॉक एलिमेंट्समध्ये सांगितलं. ओके, कारण त्याचं ऑक्टेट कंप्लीट होतं एक इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे. ओके, मग मला सांग इथे काय तयार झालं, Na पॉझिटिव्ह तयार झालं. ओके, चला पुढे काय आहे, अल्कोहोल आहे. हा ROH. ओके, ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये हा बॉन्ड आहे. बॉन्ड म्हणजे दोन इलेक्ट्रॉन्स. ओके, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्यामुळे हे दोन इलेक्ट्रॉन कोण घेईल सांगा, ऑक्सिजन घेईल ना. म्हणजे काय तयार होईल सांगा, RO मायनस तयार होईल, कारण हे दोन इलेक्ट्रॉन ऑक्सिजननं घेतलेत. मग हा रिमूव्ह काय झाला सांगा, H प्लस रिमूव्ह झाला. ओके, H प्लस रिमूव्ह झाला. पुढे काय होतं पहा, हा जो H प्लस आहे, हा H प्लस काय करतो, सोडियमनं जो इलेक्ट्रॉन लूज केला आहे तो इलेक्ट्रॉन काय करतो, हा गेन करतो. ओके, मग H प्लसनं जर एक इलेक्ट्रॉन गेन केला तर काय होतं सांगा, हायड्रोजन ॲटम तयार होईल. हा हायड्रोजन ॲटम एक H म्हणजे आपण असं पण लिहू शकतो 1/2 H2. हा तयार झाला 1/2 H2. येथे समजा लक्षात H प्लसनं एक इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळं काय तयार होतो, 1H तयार होतो. 1H किंवा आपण हे असं लिहू शकतो 1/2 H2. ओके, असं लिहित नाहीत कधी H. ओके, ह्या फॉर्ममध्ये लिहितं कारण तो गॅस आहे. ओके, H2. त्यानंतर शिल्लक काय राहिलं पाहिजे, RO मायनस राहिलं इथं, RO मायनस प्लस आणि इथे काय Na प्लस. ओके, सांगा RO मायनस प्लस Na प्लस काय तयार होईल, RONA तयार होईल. ओवरती निगेटिव्ह चार्ज येईल, Na वरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. RONA प्लस. ओके, म्हणजेच काय तयार झाला, सोडियम अल्कॉक्साईड तयार झालं. येते सर्वांच्या लक्षात. म्हणजे जर आपण अल्कोहोलची रिएक्शन सोडियमसोबत जर केली तर काय तयार होईल, सोडियम अल्कॉक्साईड तयार होईल आणि H2 गॅस तयार होईल. ओके, सेम ते टाईप जर आपण अल्कोहोलची रिएक्शन पोटॅशियम मेटलसोबत केली तर पोटॅशियम अल्कॉक्साईड तयार होईल. ओके, सोडियमच्या ठिकाणी फक्त काय येणार, K येणार. ओके, चला नोट करा इथपर्यंत. अजून आपण रिएक्शन स्टार्ट केलं नाही, हे तुम्हाला काय सांगितलं, थोडंसं बेसिक सांगितलं. ओके, चला नोट करा हे. ठीक आहे. ओके, लिहून झालं सर्वांचं. ओके, ठीक आहे. पाहता आपण अल्कायल हॅलाइडची रिएक्शन आपण करूया सोडियम अल्कॉक्साईड सोबत. ओके, चला सोडियम अल्कॉक्साईड अल्कायल हॅलाइड. ओके, अल्कायल हॅलाइड आपण हे जनरली कसं लिहितो पहा, RX असं लिहितो ना, RX दिस इज अल्कायल हॅलाइड. आता विल्यमसन सिंथेसिसमध्ये हा जो अल्कायल हॅलाइड आहे तो एकतर काय असतो 1 डिग्री असतो किंवा 2 डिग्री. ओके, 1 डिग्री और 2 डिग्री प्लस रिएक्शन कशासोबत आपल्याला करायचे आहे, सोडियम अल्कॉक्साईड. ओके, सोडियम अल्कॉक्साईड Na प्लस RO मायनस. ओके, दिस इज कॉल्ड सोडियम अल्कॉक्साईड. ओके, हा जो अल्कॉक्साईड आहे तो 1 डिग्री पण असू शकतो, 2 डिग्री पण असू शकतो, 3 डिग्री पण असू शकतो. नीट पहा, याच्यावरतीच पूर्ण रिएक्शन डिपेंड आहे. पहा, अल्कायल हॅलाइड प्रायमरी और सेकंडरी अँड अल्कॉक्साईड मे बी 1 डिग्री 2 डिग्री और 3 डिग्री. हा कोणताही चालतो, फक्त अल्कायल हॅलाइड हा 3 डिग्री नसला पाहिजे. अल्कायल हॅलाइड हा 3 डिग्री नसला पाहिजे. मग 3 डिग्री जर असेल तर काय होईल, जर अल्कायल हॅलाइड 3 डिग्री असेल तर काय होईल हे आपण इथं नाही पाहणार. मी तुम्हाला सांगितलं आहे की विल्यमसन सिंथेसिस हे आपण इन डिटेल कुठे पाहणार आहेत, इथर्स ह्या टॉपिकमध्ये. ओके, त्याच्यामुळे इथं फक्त आपल्याला काय करायचं आहे, अल्कायल हॅलाइडची रिएक्शन
सोडियम अल्कॉक्साईड सोबत करायचे. ओके 1 डिग्री आणि 2 डिग्री यूज करून 3 डिग्री यूज केला तर काय होईल हे आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहेत इन डिटेल. ओके चला काय होईल पहा एकदम इझी आहे. हा Na+ आणि हा X-. ओके काय रिमूव्ह होणार पहा NaX रिमूव्ह होणार NaX शिल्लक करायला पाहिजे ROR शिल्लक राहिलं ना ROR. ओके पहा ROR. ओके आता इकडे पण R आहे इकडे पण R आहे. एका ठिकाणी आपण काय करूया R' घेऊया म्हणजे इथं काय तयार होईल सांगा ROR' आणि ROR' म्हणजे हा कोणता कंपाऊंड आहे इथर. हा कंपाऊंड आहे कोणता कंपाऊंड आहे इथर. पहा ऑक्सिजन आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला कार्बन ॲटम आहेत म्हणजे हा काय सांगा इथर आहे. ओके COC दिस इज कॉल्ड इथर. ओके आता पहा हा जो R आहे आणि हा जो R' आहे म्हणजे काय हे अल्काइल ग्रुप्स आहेत. हे काही इथरमध्ये सेम असतील काही इथरमध्ये हे डिफरंट असतील. ओके याच्यामध्ये जो न्यूक्लियोफाइल आहे तो न्यूक्लियोफाइल कोणता आहे पहा NU-. न्यूक्लियोफाइल कोणता सांगा हा तर RO-. ओके RO-. ओके ऑक्सिजन इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतो. ओके RO-. तर इथला X- गेला आणि त्या ठिकाणी हा RO- अटॅच झाला. ओके चला हे झाले जनरल रिएक्शन. ओके चला एक्झाम्पल आपण पाहूया. एक्झाम्पल हां R म्हणजे काय एनी अल्काइल ग्रुप फॉर एक्झाम्पल CH3. पुढे पहा X म्हणजे काय एनी हॅलोजन फॉर एक्झाम्पल ब्रोमीन. ओके मिथाइल ब्रोमाइड प्लस पहा हा Na+. पुढे R' म्हणजे काय एनी अल्काइल ग्रुप फॉर एक्झाम्पल CH3. ओके चला CH3 काय तर पहा द नेम ऑफ. आता याचं मी तुम्हाला नाव सांगतो. Na म्हणजे काय सोडियम. ओके आणि इथं आहे OCH3 अटॅच. OCH3 म्हणजे मिथॉक्साईड. ओके दिस इज कॉल्ड मिथॉक्साईड. मिथाइल ग्रुप आहे ना त्यामुळे काय लिहायचं मिथॉक्साईड. इथाइल ग्रुप असेल तर लिहायचं इथॉक्साईड. ओके CH3Br+ सोडियम मिथॉक्साईड काय तर पहा हा Na+ आणि हा Br- रिमूव्ह करणार NaBr रिमूव्ह होणार NaBr+ शिल्लक करायला पाहिजे CH3OCH3. ओके CH3OCH3. ओके CH3 हा इथर तयार झाला. कोणता इथर पहा CH3 म्हणजे काय सांगा मिथाइल ग्रुप आहे ना किती 2 त्यामुळे काय लिहिलं आपण डायमिथाइल CH3 डायमिथाइल आणि लास्ट वर्ड कोणता लिहायचा इथर. हे झालं कॉमन नेम. ओके चला IUPAC नेम आपण पाहिलं होतं 11th मध्येच. ओके IUPAC नेम ऑफ इथर. IUPAC नेम ऑफ इथर पहा कुठलाही एक ग्रुप कन्सिडर करा. जो स्मॉल आहे त्याचा अल्कोक्सी तयार करायचा जो लार्ज आहे त्याचा अल्केन तयार करायचं. ओके OCH3 मिथॉक्झी OCH3 मिथॉक्झी आणि पुढे त्याचं मिथेन. ओके मिथॉक्झी मिथेन. ओके IUPAC नॉमेनक्लेचर हां करेक्ट आदिती मिथॉक्झी मिथेन. ओके चला नोट करा. हे पहा हे रिएजंट आहेत आणि प्रत्येक रिएक्शनमध्ये आपण काय करतो आहे अल्काइल हॅलाइडची रिएक्शन एखाद्या नवीन रिएजंटसोबत करतो आहे. प्रत्येक रिएक्शनमध्ये हां 12 नंबर रिएक्शन चालू आहे. प्रत्येक रिएक्शनमध्ये आपण काय केलं आहे अल्काइल हॅलाइडची रिएक्शन कोणत्या ना कोणत्या रिएजंटसोबत केले. मग कोणत्या रिएजंटसोबत रिएक्शन केल्यानंतर कोणता प्रोडक्ट तयार होतो ते तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं. ओके एक तर रिॲक्टंट तुमच्याकडे सगळीकडे सेमच आहे कोणता अल्काइल हॅलाइड फक्त हे चेंज होत गेले रिएजंट. ओके ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की कोणता रिएजंट अल्काइल हॅलाइडसोबत रिॲक्ट केल्यानंतर कोणता प्रोडक्ट तयार होतो. ते पाठीमागं आपण AgCN बघितलं KCN बघितलं AgNO2 बघितलं KNO2 असे आपण आत्तापर्यंत 12 रिएजंट्स बघितलेत. ओके चला ठीक आहे लिहून झालं इथपर्यंत. द नेम ऑफ दिस रिएक्शन इज विल्यमसन्स सिंथेसिस. ओके हां हा जो अल्काइल हॅलाइड आहे तो कोणता आहे रे 1 डिग्री आहे ना 1 डिग्री. ओके 1 डिग्री आणि हा जो अल्काइल हॅलाइड आहे तो सुद्धा काय आहे 1 डिग्री. ओके चला एक्झाम्पल सेकंड पहा. एक्झाम्पल सेकंड CH3CH2Br. ओके याचं नाव आहे इथाइल ब्रोमाइड प्लस चला इथं आपण K घेऊ आता K+OCH3. ओके OCH3-. दिस इज कॉल्ड पोटॅशियम मिथॉक्साईड. ओके दिस इज कॉल्ड पोटॅशियम मिथॉक्साईड. ओके काय होईल पहा K+ आणि हा Br काय रिमूव्ह होणार KBr रिमूव्ह होणार KBr प्लस शिल्लक करायला पाहिजे CH3CH2OCH3 एक न्यूक्लियोफाइल जाणार त्या ठिकाणी हा दुसरा न्यूक्लियोफाइल येणार. ओके CH3CH2OCH3 हा पण काय तयार झाला सांगा इथर. आता इथर तर आपण कॉमन नेम लिहा फर्स्ट. हा ग्रुप कोणता आहे इथाइल हा कोणता आहे मिथाइल. अल्फाबेटिकली फर्स्ट कोण येईल इथाइल फर्स्ट येईल. इथाइल
मिथाइल अँड लास्ट वर्ड इज इथर. ओके, इथाइल मिथाइल इथर. चला IUPAC नेम पहा, हा लार्ज आहे. किती कार्बन मध्ये लार्जमध्ये 2 इथेन येणार. ओके, इथेन. ओके, त्यानंतर OCH3चं नाव काय, मिथॉक्झी. ओके, मिथॉक्झी इथेन हे झालं याचं IUPAC नेम. ओके, हां, हा कोणता आहे, पोटॅशियम मिथॉक्साईड 1 डिग्री. इथाइल ब्रोमाइड हा कोणता आहे, 1 डिग्री. ओके, चला मी तुम्हाला इथे एक क्वेश्चन देतो. आयडेंटिफाय एक्स अँड वाय. ओके, आयडेंटिफाय एक्स अँड वाय. C2H5OH दिस इज इथेनॉल. चला ॲरोवरती आपण लिहिलं के, पोटॅशियम एक्स तयार होईल. चला याची रिएक्शन आपण केली C2H5Br सोबत वाय तयार होईल. आयडेंटिफाय एक्स अँड वाय इन दी फॉलोविंग रिएक्शन. ओके, पहा अल्कोहोल घेतलं इथं. फर्स्ट आपण रिएक्शन कुठून स्टार्ट केली, अल्कोहोलपासून. ओके, ओके करेक्ट. आदिती C2H5 ओके करेक्ट. हां, एक्स जो आहे तो आहे C2H5OK, O मायनस K प्लस. यस, समजा सर्वांना इथपर्यंत. चला पुढे वाय काय असेल पहा, हा BR काढा आणि त्या ठिकाणी हा न्यूक्लियोफाईल अटॅच करा, म्हणजे काय तयार होईल पहा, C2H5O C2H5 डाय इथाइल इथर आहे हा. ओके, दोन्ही साईडला इथाइल ग्रुप आहेत, डाय इथाइल इथर. पहा एक्स काय झाला सांगा, पोटॅशियम इथॉक्साईड आणि वाय कोणता झाला सांगा, डाय इथाइल इथर, इथॉक्झी इथेन. ओके, याचं IUPAC नेम काय, इथॉक्झी इथेन. ठीक आहे. हां, 12 नंबर झाली. त्यानंतर आहे नेक्स्ट 13 नंबर रिएक्शन. 13 नंबर रिएक्शन आहे रिएक्शन विथ RC डबल बॉन्ड OAG. ओके, RC डबल बॉन्ड OAG. पहा याचं नाव आहे, AG म्हणजे काय, सिल्वर. AG म्हणजे सिल्वर सॉल्ट ऑफ सी ॲसिड म्हणजेच कार्बॉक्झिलिक ॲसिड. ओके, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. आता आपल्याला काय करायचं आहे की अल्काइल हायड्राइडची रिएक्शन आपल्याला सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड सोबत करायचे, म्हणजेच RC डबल बॉन्ड OAG सोबत करायचे. ओके, सिम्पल आहे, काय अवघड नाही. आपल्याला हा तर माहिती आहे, कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये आपल्याला RC डबल बॉन्ड OH. ओके, हा आपला कार्बॉक्झिलिक ॲसिड असतो. इथला फक्त काय काढलं सांगा, H काढला आहे आणि त्या ठिकाणी काय लिहिले पहा, AG लिहिले. ओके, AG लिहिले, सिल्वर लिहिले, फक्त सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. ओके, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. ओके, चला याच्यामध्ये जो न्यूक्लियोफाईल आहे तो न्यूक्लियोफाईल कोणता आहे ते आपण पाहूया. हां, सिम्पल इथं RC डबल बॉन्ड O निगेटिव्ह. ओके, ओवरती निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, ओवरती निगेटिव्ह चार्ज आहे. दिस इज न्यूक्लियोफाईल. एकदम सिम्पल रिएक्शन आहे. पहा कशी करायची रिएक्शन पहा, हा RX अल्काइल हायड्राइड प्लस. ओके, चला आपण हा लिहूया. कसं लिहिणार, चला मी फर्स्ट लिहिलं तर AGला काय अटॅच आहे, ओला काय अटॅच आहे, C डबल बॉन्ड O. ओके, C डबल बॉन्ड O आणि पुढे अटॅच आहे R. ओके, दिस इज कॉल्ड सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. इकडे पण R, इकडे पण R, कोणत्या तरी एका ठिकाणी काय करा, R' करा, म्हणजे कळायला तुम्हाला सोपं झाले. पहा काय रिमूव्ह होणार आहे, हा AG प्लस आणि हा X मायनस. ओके, काय रिमूव्ह होणार, AGX रिमूव्ह होणार. AGX रिमूव्ह झाल्यानंतर काय मिळणार, ROC डबल बॉन्ड OR'. ओके, ROC डबल बॉन्ड OR'. ओके,
कोणता फंक्शनल ग्रुप आहे याच्यामध्ये? फंक्शनल ग्रुप कोणता आहे? सी डबल बॉन्ड ओ ओ हा फंक्शनल ग्रुप आहे. दिस इज कॉल्ड इस्टर. ओके, दिस इज कॉल्ड इस्टर. काय तयार होतो? इस्टर तयार होतो. अल्काइल हॅलाइड ऑन रिएक्शन विथ सिल्वर. करेक्ट प्राची, इस्टर. अल्काइल हॅलाइड ऑन रिएक्शन विथ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड टू गिव्ह इस्टर. ओके, इस्टर तयार झाला आहे. ओके, हे आर आणि आर डॅश सेम असतील किंवा डिफरंट असतील. ओके, चला एक्झाम्पल आपण बघूया. चला मी इथं फर्स्ट एक्झाम्पल घेतलं. आर एक्स म्हणजेच CH3Br. तुम्ही कोणतंही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. ओके, CH3Br प्लस इथे काय घेऊया आपण? AgOC डबल बॉन्ड ओ. आर डॅश आहे ना, आर डॅश काही असू शकतो. फॉर एक्झाम्पल मिथाईल. ओके, मिथाईल. पहा याचं नाव आपण लिहूया. Ag म्हणजे काय असतं? सिल्वर. Ag म्हणजे सिल्वर. आणि हा जो पार्ट आहे CH3C डबल बॉन्ड OO याला म्हणायचं ॲसिटेट. ओके, सिल्वर ॲसिटेट. किंवा याचं आपण IUPAC नेम लिहा. Ag म्हणजे काय? पहा सिल्वर. सिल्वर पहा 1 2 2 कार्बन इथ. कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड कोणता आहे? सिंगल ANE. ओके, आणि हा इस्टर आहे. पहा C डबल बॉन्ड OO म्हणजे इस्टर आहे. इस्टरचं काय लिहितो आपण? शेवटी ए रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी आपण काय लिहितो? OATE. ओके, सिल्वर इथॅनोएट हे झालेचं IUPAC नेम. ओके, चला रिएक्शन काय होईल? पहा हा Ag आणि हा Br रिमूव्ह काय होणार? AgBr सिल्वर ब्रोमाइड. ओके, AgBr रिमूव्ह होणार. शिल्लक करायला पाहिजे CH3O C डबल बॉन्ड O CH3 CH3O C डबल बॉन्ड O CH3. आता हा इस्टर तुमच्यासमोर आहे. इस्टरचं पहा कॉमन नेम फर्स्ट आपण लिहा. इथे ऑक्सिजनला जो पण अल्काइल ग्रुप अटॅच असेल ना त्याचं नाव फर्स्ट लिहायचं नाही. मी लक्ष ठेवा. इथे ओला पहा अटॅच काय आहे? CH3 आहे. ओके, इकडे ओला अटॅच आहे काय? हा नाही ओ, हा ओ. ओके, ह्या ओला जो पण अल्काइल ग्रुप अटॅच असेल त्याचं फर्स्ट नाव लिहायचं. कोण अटॅच आहे? CH3 अटॅच आहे, मिथाईल. आणि ह्या पार्टचं नाव काय? ॲसिटेट. ओके, मिथाईल ॲसिटेट. पहा याचं IUPAC नेम आपल्याला काय सांगता येईल? परत ओला जो अल्काइल ग्रुप अटॅच आहे त्याचं नाव लिहायचं फर्स्ट मिथाईल. ओके, आणि याचा IUPAC नंतर आता लिहिलंच होतं आपण 2 कार्बोनेटम. त्यामुळे इथ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड त्यामुळे ANE E रिमूव्ह करायचं आणि इस्टरचं सफिक्स आपण काय लिहितो? OATE. ओके, मिथाईल इथॅनोएट हे झाल्याचं IUPAC नेम. ओके, IUPAC रीड केलं नसेल तर परत एकदा बघा. ॲटलिस्ट पहिले 4 कंपाऊंड तरी तुम्ही रिवाईज करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल IUPAC नॉमेनक्लेचर. ओके, विसरला असताल तर. मिथाईल ब्रोमाइडची रिएक्शन जर आपण सिल्वर ॲसिटेट सोबत जर केली तर काय तयार होतो? मिथाईल ॲसिटेट तयार होतो. मिथाईल ॲसिटेट. चला एक्झाम्पल सेकंड पहा. हां, एक्झाम्पल सेकंड CH3 CH3CH2Br. ओके, इथाइल ब्रोमाइड प्लस AgOC डबल बॉन्ड O CH3. ओके, हां इथे प्रोडक्ट कोणता तयार होईल? हा Ag आणि हा Br. AgBr रिमूव्ह. AgBr. ओके, सिल्वर ब्रोमाइड प्लस शिल्लक करायला पाहिजे CH3CH2. ओके, ह्या CH2ला अटॅच करून सांगा हा O अटॅच होईल. CH3CH2 पुढे O. ओला काय अटॅच आहे? C डबल बॉन्ड O CH3. हां, ओला काय अटॅच आहे? CH3CH2 म्हणजे इथाईल. याचं नाव आताच आपण लिहिलं आहे ॲसिटेट. इथाईल ॲसिटेट तयार झाला. इथाईल ॲसिटेटचा IUPAC नेम काय? पहा फर्स्ट येणार इथाईल कारण ओला अटॅच आहे CH3CH2 इथाईल. त्यानंतर सेम इथॅनोएट. ओके, इथाईल इथॅनोएट हे झाल्याचं IUPAC नेम इथाईल इथॅनोएट. हां, रिएक्शन लक्षात राहतात. फक्त थोडीशी आपली प्रॅक्टिस पाहिजे. पहा डेली प्रॅक्टिस पाहिजे. एक पण दिवस असा नाही गेला पाहिजे की आपण केमिस्ट्री सेकंडचा स्टडी केला नाही. ओके, जर तुमचा एक दिवसाचा जरी गॅप पडला ना तरी रिएक्शन विसरतात. पहा लगेच विसरतात. हे लिहून प्रॅक्टिस करण्याच्या रिएक्शन्स आहेत. पहा रिएजन लक्षात ठेवा. कोणत्या रिएजनसोबत
रिएक्शन केल्यानंतर कोणता प्रोडक्ट तयार होतो ते खूप महत्त्वाचं आहे. CH3 CH2 CH3 CH2 CH2 Cl. ओके, समजा मी ॲरोवरती हा लिहिला. ओके, AgO C डबल बॉन्ड O C2H5. ओके, C2H5. तर इथे आपल्याला कोणता प्रोडक्ट मिळेल? ठीक आहे, ही रिएक्शन तुम्ही घरी कंप्लीट करा. ओके, फक्त लिहून घ्या आणि हे नंतर सॉल्व करा तुम्ही घरी. ठीक आहे, तर इथं आपण किती रिएक्शन कंप्लीट केला? 13. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट आहे 14 नंबर, रिएक्शन विथ LiAlH4. ओके, लिथियम, Li म्हणजे लिथियम, Al म्हणजे ॲल्युमिनियम, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. ओके, याला कधी कधी शॉर्टमध्ये असंही म्हणतात LaH. LaH म्हणजे काय? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. तिचा फॉर्म्युला काय? LiAlH4, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. ओके, हां, आता याच्यामध्ये हायड्राईड आहे ना, हा हायड्राईड आहे. हायड्राईड आपण पॉईंट कुठे पाहिलं होता? हायड्रोजन टॉपिक्समध्ये. हायड्राईडचे टाईप आयोनिक हायड्राईड, कोव्हॅलंट हायड्राईड्स आणि मेटॅलिक हायड्राईड्स. आठवतं हायड्रोजन टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं पिरियोडिक टेबलमधले कोणता ब्लॉक कोणता हायड्राईड तयार करतात. ओके, हायड्राईड्स. ओके, चला मी तुम्हाला एक एक्झाम्पल देत होतो. NaH हा हायड्राईड कोणता आहे सांगा? NaH. हां, NaH हा हायड्राईड कोणता आहे? करेक्ट, आयोनिक. करेक्ट, कारण S ब्लॉकमध्ये एलिमेंट कोणते हायड्राईड तयार करतात? आयोनिक हायड्राईड तयार करतात. करेक्ट असं या. करेक्ट, आयोनिक. ओके, आता हायड्राईड आहे, जरा लक्ष द्या. हायड्राईड आहे, मला सांगा Na वरती नेहमी चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह येऊ शकतो का याच्यावरती? सोडियमवरती कधीच निगेटिव्ह चार्ज येऊ शकत नाही ना. Na वरती नेहमी काय असणार? पॉझिटिव्ह चार्ज असणार ना. अल्कली मेटल नेहमी इलेक्ट्रॉन लूज करणार. मग इथं Na+ आहे आणि H- आहे. आणि H- लाच आपण काय म्हणतो? हायड्राईड आयन म्हणतो. तसंच हा पण आहे LiAlH4 हायड्राईड आहे हा. ओके, मग याच्यामध्ये जो न्यूक्लिओफाईल आहे तो न्यूक्लिओफाईल कोणता आहे ते तुम्हाला लक्षात आहे. इथं जो न्यूक्लिओफाईल आहे ना तो न्यूक्लिओफाईल कोणता आहे? H-. ओके, H-. आणि H-ला काय म्हणतात? हायड्राईड आयन म्हणतात. ओके, हायड्राईड आयन. दिस इज हायड्राईड आयन. लक्ष ठेवा, H- म्हणजे हायड्राईड आयन असतो. H- म्हणजे काय? H- म्हणजे प्रोटॉन. ओके, H- म्हणजे हायड्राईड आयन आणि H- म्हणजे प्रोटॉन. ओके, चला रिएक्शन आपण करू इथं RX. ओके, RX. चला इथं आपण लिहिलं ॲरोवरती LiAlH4. ओके, LiAlH4मध्ये काय आहे सांगा? H- आहे, म्हणजे हा न्यूक्लिओफाईल आहे. मग हा X काढा, हा न्यूक्लिओफाईल काढा आणि त्या ठिकाणी हा न्यूक्लिओफाईल अटॅच करा. म्हणजे काय होईल सांगा? RH. आणि RH म्हणजे काय? हायड्रोकार्बन. ओके, RH म्हणजे काय? हायड्रोकार्बन तयार होतो. हायड्रोकार्बन. पहा एक्झाम्पल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल CH3Cl. ओके, CH3Cl. चला ॲरोवरती आपण लिहिलं LiAlH4. हा Cl निगेटिव्ह करा, त्या ठिकाणी H- अटॅच करा. म्हणजे काय तयार होईल पहा? CH3H. ओके, आणि CH3H म्हणजेच काय? तुम्ही CH4 पण लिहू शकतो ना इथं. CH4 म्हणजे काय? मिथेन. CH4 म्हणजे मिथेन. ओके, हायड्रोकार्बन तयार झाला, अल्केन तयार झालं. ओके, अल्केन. ठीक आहे, चला बेन्झीन रिंग. इथे सांगा कोणता कंपाऊंड तयार होईल? LiAlH4. सांगा सेकंड रिएक्शनचा जो प्रोडक्ट आहे त्याचं नाव काय असेल?
बेंझरिंगला काय अटॅच आहे, CH2Br अटॅच आहे. प्राची करेक्ट. टोल्यून करेक्ट. काय तयार व्हायला पाहिजे, बेंझिन रिंग, बेंझिन अटॅच काय इथं CH2H. ओके, हा न्यूक्लिओफाईल जाणार, H न्यूक्लिओफाईल येणार. ओके, मग CH2H आपण असं पण लिहू शकतो ना, CH3. आणि बेंझिनला जर CH3 ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो, टोल्यून म्हणतो. ओके, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमध्ये आपण पाहिलं होतं टोल्यून. ओके, ठीक आहे. तर इथे आपण काय कंप्लीट केलं पहा, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आपण कंप्लीट केलं. ओके, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. तुम्ही जर NCERTचं बुक बघितलं, NCERTचं बुक बघितलं तर NCERTच्या बुकमध्ये काय केलं आहे, हे एकाच पेजमध्ये एवढ्या सर्व रिएक्शन्स कंप्लीट केले आहेत, 14 रिएक्शन. फक्त त्यांनी काय केलं आहे, एक टेबल दिला आहे. टेबलमध्ये काय केलं आहे, इकडं रिएक्टंट, इकडं रिएजंट, न्यूक्लिओफाईल आणि डायरेक्ट प्रोडक्ट. ओके, तर असं हे टेबलच्या फॉर्ममध्ये हे दिलेलं आहे. ओके, आपण इथं विथ एक्झाम्पल्स ते पाहिलेलं. ओके, चला एक जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपण घेऊया की जो JEE मेन्स 2021ला विचारलं आहे. ओके, 2021. या क्वेश्चन, द करेक्ट क्वेश्चनला the correct pair or pairs of the ambident nucleophiles, ambident nucleophiles is in bracket R. Okay, the correct pair or pairs of the ambident nucleophiles is R. या इथं फर्स्ट दिलेला आहे AgCN KCN. त्यानंतर सेकंड दिलेला आहे RCOOAg RCOOK. त्यानंतर थर्ड दिलेला आहे AgNO2 KNO2. आणि इथं फोर्थ दिलेला आहे AgIKI. ओके, आणि ऑप्शन्स दिलेले आहेत. ए ऑप्शन 2 and 3 ओनली. बी ऑप्शन दिलेला आहे फर्स्ट ओनली. सी ऑप्शन दिलेला आहे 1 and 3 ओनली. आणि डी ऑप्शन दिलेला आहे फोर्थ ओनली. ओके, हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपला कधी विचारला आहे, JEE मेन्स 2021 ह्या वर्षीत विचारलेला क्वेश्चन आहे हा. मिसबा C, मृणाल C, आदिती बर्गे C, आसिया C. ओके, पूर्वा C, प्राची C. ओके, साक्षी C, ओम भोसले C. ओके, अनुराग C. करेक्ट. C ऑप्शन इज करेक्ट. C ऑप्शन इज करेक्ट. बाय. ओके, यश बा हा क्वेश्चन कशामधला आहे, NCERT मधलाच ना, ॲज इट इज. ठीक आहे. तर इथे आपण काय कंप्लीट केलं सांगा, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आपण कंप्लीट केलेत. ओके, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. NCERTचं बुक जर तुम्ही व्यवस्थित केलं ना तर तुम्हाला सर्व क्वेश्चन सॉल्व होतात. पहा, सर्व क्वेश्चन सॉल्व होतात. NCERT प्लस रेफरन्स बुक यूज करायचं. आणि स्टेट बोर्डमधले जे पॉईंट्स आहेत ना ते तुमचे ॲटोमॅटिक क्लिअर होतात. उलट जास्त होतं, स्टेट बोर्डपेक्षा पण जास्त होते तुम्हाला. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. स्टेट बोर्डचं पुस्तक बघायचं सुद्धा नाही, नंतर बघितलं तरी चालतं. शेवटच्या 1-1.5 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये. ओके, कोणकोणते पॉईंट्स आहेत ते. चला होमवर्क घ्या. या होमवर्क या
Write the product of following reactions. 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 चला इथे आपण 3 रिएक्शन दिलेत. ओके, फक्त हे रिएक्शनचा जो प्रोडक्ट येईल तो प्रोडक्ट फक्त तुम्हाला लिहायचा आहे. ओके, इथे पहा 2 रिएजन यूज केलेले आहेत. फर्स्ट NaCN, देन सेकंड H3+. म्हणजे फर्स्ट काय करायचं तुम्हाला, याची रिएक्शन फर्स्ट याच्यासोबत करायची आणि ह्या दोन्हींमध्ये जो प्रोडक्ट मिळेल त्याचं मग H3+ यूज करून मग प्रोडक्ट लिहायचं. ओके, इथं पण तेच करायचं आहे. फर्स्ट याची रिएक्शन SOCl2 सोबत करायची, जो प्रोडक्ट मिळेल त्याची रिएक्शन परत AgCN सोबत करायचे. लक्षात ठेवा, हे प्लस म्हणजे फर्स्ट याच्यासोबत, सेकंड म्हणजे नंतर जो याच्यासोबत मिळेल तो त्याच्यासोबत करायचे. ओके, हां, न्यू पॉइंट. टाइप्स ऑफ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. ओके, NSR म्हणजे काय, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. NSR मीन्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे टाइप्स. ओके, देअर आर 2 टाइप्स. ओके, देअर आर 2 types of nucleophilic substitution reactions. First type is SN1 reaction. Okay, SN1 reaction. Okay, and second is SN2 reaction. Second is SN2 reaction. तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे आपल्याला 2 टाईप पाहिजेत, SN1 अँड SN2. ओके, आणि ह्या टॉपिकमध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय असेल तर हेच आहे. सर्वात जास्त क्वेश्चन याच्यावरती तुम्हाला विचारलेत. सर्वात जास्त क्वेश्चन SN1 आणि SN2वरती विचारले, JEE मेन्स असो, नीट एक्झाम असो. ओके, त्याच्यामुळे हा जो पॉईंट आहे तो खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे कारण याच्यावरती जास्त क्वेश्चन्स आहेत JEE मेन्समध्ये आणि नीटमध्ये. आणि प्रिवियस इयर म्हणजे 21 बघा, 20, 19 सर्वात जास्त क्वेश्चन याच्यावरती विचारलेत. ओके, SN1 अँड SN2. ठीक आहे, चला फर्स्ट आपण इथं स्टार्ट करूया SN1 रिएक्शन. ओके, फर्स्ट SN1. ओके, काय आपल्या NCERTमध्ये असं लिहिलेलं. ओके, SN1 रिएक्शन काय फरक पडत नाही, रीड करताना आपल्याला काय रीड करायचं आहे, SN1 असंच रीड करायचं. ओके, SN1 रिएक्शन. आता हे S म्हणजे काय पहा, तर S म्हणजे सबस्टिट्यूशन. ओके, S म्हणजे सबस्टिट्यूशन. N म्हणजे न्यूक्लियोफिलिक, N मीन्स न्यूक्लियोफिलिक, N मीन्स न्यूक्लियोफिलिक अँड 1 मीन्स युनिमॉलिक्युलर. ओके, SN1 पहा, S मीन्स सबस्टिट्यूशन, N मीन्स न्यूक्लियोफिलिक अँड 1 मीन्स युनिमॉलिक्युलर. ओके, सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक, युनिमॉलिक्युलर. सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक, युनिमॉलिक्युलर. हां, हे कोणती रिएक्शन आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन तर आहेच, पण कोणती आता ही युनिमॉलिक्युलर आहे. हे युनिमॉलिक्युलर म्हणजे काय,
व्हॉट इज मीन बाय युनिमॉलिक्युलर, तर पुढे तुम्हाला कळेल. ओके, मी तुम्हाला सांगतो ह्या युनिमॉलिक्युलरचा मिनिंग पुढं रिएक्शनमध्ये. ओके, चला इथे आपल्याला किती पॉईंट लिहायचे? फर्स्ट 4 पॉईंट लिहायचे. तर फर्स्ट पॉईंट आहे रिएक्शन. ओके, फर्स्ट पॉईंट आहे रिएक्शन. फर्स्ट पॉईंट इज रिएक्शन. ओके, तर रिएक्शन काय पाहिजे? तर हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्यूटाइल, हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्यूटाइल ब्रोमाइड. दिस इज रिएक्शन. ओके, हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्यूटाइल ब्रोमाइड. तर काय करायचं आहे? हायड्रोलिसिस करायचं आपल्याला. कुणाचं? तर टर्शरी ब्यूटाइल ब्रोमाइडचं करायचं आहे. टर्शरी ब्यूटाइल ब्रोमाइड असेल, टर्शरी ब्यूटाइल क्लोराईड असेल, टर्शरी ब्यूटाइल आयोडाईड असेल. ओके, हायड्रोलिसिस करायचं. ओके, काय करायचं आहे? हायड्रोलिसिस. चला टर्शरी ब्यूटाइल ब्रोमाइडचं आपण स्ट्रक्चर काढूया. दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ टर्शरी ब्यूटाइल ब्रोमाइड. CH3 ओके, इथं आहे Br. ओके, हायड्रोलिसिस करायचं म्हणजे वॉटरसोबत आपण रिएक्शन करू. ओके, प्लस H2O. ओके, H2O ऑक्सिजन ॲटमवरती काय असतं रे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतो. ओके, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर इथे आपल्याला प्रॉडक्ट कोणता मिळेल? ओके, दिस इज टर्शरी ब्यूटाइल ब्रोमाइड. नाव लिहा कॉमन नेम खाली, टर्शरी ब्यूटाइल ब्रोमाइड. इथं IPC नेम कल्पा ही चेन असेल 1 2 3. 2ला ब्रोमिन, 2ला मिथाइल, त्यामुळे काय होणार पहा? 2 ब्रोमो 2 मिथाइल. ओके, 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन, 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. ही चेन असेल पहा, ही चेन लॉंगेस्ट आहे ती, 3 कार्बनची चेन. ओके, 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन हायड्रोलिसिस करायचं आहे. मला सांगा, आपण हा थर्ड रिएजंट बघितला होता बा. आता ज्या आपण ज्या 14 न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघितल्या ना, त्याच्या मला थर्ड रिएजंट आपण काय बघितलं होतं? H2O बघितलं होतं ना. H2O न्यूक्लियोफाइल आहे हा H2O. सांगा बरं काय तयार होत होता? हां यस आदिती, सांगा बरं काय तयार होत होता? अल्कोहोल तयार होत होतं की नाही सांगा? हा Br जात होता आणि त्या ठिकाणी OH ग्रुप अटॅच होत होता. येस मिसबा, Br ग्रुप जात होता म्हणजे लिव्हिंग ग्रुप जात होता. हा न्यूक्लियोफाइल जात होता आणि त्या ठिकाणी दुसरा न्यूक्लियोफाइल येत होता. कोणता? OH. ओके, पण न्यूक्लियोफाइल कोणता इथं? H2O. हा लक्ष ठेवा, ऑक्सिजन ॲटमवरती लोन पेअर आहे. फक्त काय करायचं? Br काढायचं आणि त्या ठिकाणी OH ग्रुप अटॅच करायचा. सांग काय तयार होईल मग? CH3 इथे काय तयार सांगा? OH. ओके, प्लस HBr. काय तयार झाला? अल्कोहोल तयार झाला. हा अल्कोहोल. कोणता अल्कोहोल आहे सांगा? हा टर्शरी ब्यूटाइल अल्कोहोल. ओके, दिस इज टर्शरी ब्यूटाइल अल्कोहोल. लिहायचं कॉमन नेम खाली टी ब्यूटाइल अल्कोहोल, TERT, टर्ट ब्यूटाइल अल्कोहोल असं लिहिलं तरी चालेल, किंवा सिम्पली टी ब्यूटाइल अल्कोहोल लिहिलं तरी पण चालेल. टर्शरी ब्यूटाइल अल्कोहोल. चला याचं मी IPC ने मिळतो. ही लॉंगेस्ट चेन होईल. नंबरिंग कुठूनही करा तुम्ही, 1 2 3 1 2 3. 2ला काय अटॅच आहे? CH3, त्यामुळे इथं IPC नेम कल्पा 2 मिथाइल. ओके, 2 मिथाइल. पुढे 3 कार्बोनेटम आहेत. प्रोप ANE ई रिमूव्ह होणार, OL येणार, कारण OH हा फंक्शन ग्रुप आहे. सफिक्स OL येणार, OH ची पोझिशन द्यावं लागते आपल्याला. ओके, 2 मिथाइल प्रोपॅन टू OL हा कंपाऊंड तयार होईल इथं. 2 मिथाइल प्रोपॅन टू OL, 2 मिथाइल प्रोपॅन टू OL. ओके, चला नोट करा हे. आता पहा NCERTमध्ये ही रिएक्शन कशी दिले ते जरा एकदा तुम्हाला मी सांगतो. ओके, इथं कधी कधी काय लिहितात पहा? अल्कलाइन हायड्रोलिसिस लिहितात. अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्यूटाइल ब्रोमाइड असं लिहितात काय काय बुक्समध्ये. अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्यूटाइल ब्रोमाइड. आता NCERTमध्ये ही रिएक्शन कशी दिलं पहा? इथं काय केलेलं आहे? H2O नाही दिलेलं. ही रिएक्शन लिहून झाली सर्वांची. तुम्हाला चेंज काय सांगतो मी तुम्हाला ह्या रिएक्शनमध्ये आणि NCERTच्या रिएक्शनमध्ये. ओके, ठीक आहे. ओके, आता इथे तुम्हाला H2O नाही दिलेला. NCERTच्या बुकमध्ये H2O दिलेलं नाही. तुम्हाला काय दिलेलं इथं? OH मायनस हा न्यूक्लियोफाइल दिला आहे बस. ही काय आहे? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. हा न्यूक्लियोफाइल काढा आणि त्या ठिकाणी हा न्यूक्लियोफाइल अटॅच करा. काय तयार होईल? तेच तयार होणार आहे.
2 मिथाइल प्रोपॅन टू OL. ओके, OH मायनस. अशी रिएक्शन तुम्हाला कुठे दिलेली आहे? NCERTमध्ये दिली आहे. अशी रिएक्शन तुम्हाला कुठे दिली आहे? NCERTमध्ये दिलेली आहे. ओके, अशी रिएक्शन NCERTमध्ये दिलेली आहे, नो प्रॉब्लेम. ओके, पण इथं H2Oच घ्यायचं आहे. ओके, इथं काय करायचं तुम्हाला? H2Oच घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. कारण OH मायनस आणि H2O. ओके, पहा OH मायनस आणि H2O थोडंसं NCERTचं इथं चूक झालेली आहे. काय मिस्टेक झाली बघा. OH मायनस म्हणजे स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल झाला, हे आपण पाठीमागं बघितलंच आहे. आणि H2O म्हणजे वीक न्यूक्लिओफाईल झाला. तर नेहमी पहा SN1 रिएक्शनमध्ये स्वतः NCERTनं पण परत असं मेन्शन केलं आहे की SN1 रिएक्शनमध्ये वीक न्यूक्लिओफाईल यूज केला जातो. मग वीक न्यूक्लिओफाईल जर यूज केला जातो तर मग OH मायनस का दिला त्यांनी? कारण OH मायनस हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे दॅन H2O. ओके, लक्षात ठेवा नेहमी SN1 रिएक्शनमध्ये कोणता न्यूक्लिओफाईल यूज केला जातो? वीक न्यूक्लिओफाईल यूज केला जातो. काय यूज केला जातो त्याचं रिझन पण आपण पुढे बघणार आहेत. ओके, फक्त लक्षात ठेवा अशी रिएक्शन दिली तर फक्त हे बघा, हा कोणता रे? अल्काल हायड्रो कोणता? हा टर्शियर आहे ना, टर्शियर आहे. टर्शियरी अल्कालाची रिएक्शन जर न्यूक्लिओफाईलसोबत जर झाली, न्यूक्लिओफाईलसोबत जर झाली तर ती रिएक्शन कोणती आहे? SN1 रिएक्शन. ओके, SN1 रिएक्शन आहे. आणि आता SN1 रिएक्शन तुम्हाला कधी समजणार? मी तुम्हाला एक होमवर्क सांगतो आहे सर्वांनाच, कारण हा जर होमवर्क तुम्ही रीड केला, मी तुम्हाला लिहायला नाही सांगत, फक्त रीड करायला सांगतो आहे. ओके, फक्त बघायचं आहे, रिवाईज करायचं आहे. 11th GOC. ओके, GOC त्या टॉपिकमध्ये आपण एक हा पॉईंट पाहिला होता, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. ओके, तर हा व्हिडिओ आहे अजून आपल्या चॅनलला. ओके, किंवा तुम्ही नोटबुकमध्ये लिहिलेलं असेल स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. हा पूर्णपणे रीड करायचा पहा, कारण हे रीड केलं जर तुम्ही तरच तुम्हाला SN1 म्हणजे काय ते समजणार, अदरवाईज काही समजणार नाही आहे तुम्हाला SN1. ओके, ठीक आहे. इथे आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला? फर्स्ट पॉईंट कंप्लीट केला, रिएक्शन. ओके, पुढं सर्व पॉईंट्स स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायनवरती डिपेंड आहेत. हा रीड करायचा आहे पहा, हे तुम्हाला फक्त रिवाईज करायचं आहे. हा होमवर्क दिलेला आहे तुम्हाला. GOC रीड करा, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. GOCवरतीच पूर्ण ही रिएक्शन डिपेंड आहे पहा SN1. GOC मधला कुठल्या पॉईंटवरती? स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायनवरती. ओके, ठीक आहे. इथपर्यंत आपण थांबूया. ओके, होमवर्क लक्षात आलं सरांच्या? GOC मधला स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. ओके, हा पॉईंट करा तर तुम्हाला पुढं SN1 रिएक्शन समजणार आहे. ठीक आहे.